लता सहकुटुंब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. रिसेंटल्यात आम्ही गावाहून आलेलो, सगळी साफसफाई झालेली क्लीन करून, कारण 15 दिवस गावी होतो, परत 4 दिवसमध्ये पुन्हा गावी गेलो. त्यानंतर कपडे भरपूर होते, सगळे क्लीन करून झालेले आहेत. आणि दिवाळीनंतर खूप कपाटाचे अस्ताव्यस्त झालेले, इकडे तिकडे कपडे गेलेले आहेत. तर म्हणजे नीट ठेवलेली होती, पुन्हा ते अस्ताव्यस्त होतात, कारण पुन्हा जागच्या जागी ठेवायला टाईम पण मिळाला नाही. नंतर आम्हाला गावी जावं लागले. तर आज मी माझं पूर्ण कपाट साफ करणार आहे आणि पूर्ण प्रॉपर माझे जे साड्या आहेत त्या प्रॉपर लावल्या. नवीन काही 2-3 साड्या आणलेल्या आहेत मी गावाहून, त्या माझ्या बहिणीने मला दिलेल्या आहेत आणि भावाने घेतलेली आहे, ती पण मी तुम्हाला दाखते. आणि खास एक साडी आणलेली आहे, माझ्या आईची साडी आहे. मला 10वारी साडी म्हणजे 9वारी साडी घालायला खूप आवडते प्रचंड. तर याआधी पण मी तिचीच साडी घातलेली होती, कारण माझी आई आणि आजीच फक्त 9वारी साडी घालते, सासूबाई घालत नाही. तर यावेळेस मी दुसरी आईची एक साडी आणलेली आहे. मागच्या वेळेस पर्पल कलरची आली होती, यावेळेस मस्त ग्रीन कलरची काटाची साडी आहे आणि खूप छान आहे. एकदा मी त्यावर पण एक लुक करणार आहे मस्त, आता कोणतं फेस्टिवल त्यावेळेस. चला तर मग तुमच्याशी व्हिडिओ पुढे शेअर करते. आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर तुम्हाला तर माझं साडी कलेक्शन आहे ते कसं आहे ते पण दाखवते. ते आहे माझं राजाराणीचं कपाट आहे, जे माझ्या मामाने मला लग्नात दिलं होतं. त्यात भरपूर कपडे बसतात, कारण दोन्ही साईडने आणि खूप छान कप्पे आहेत. ब्लाऊजसाठी सेपरेट कप्पा आहे. इथे पाहू शकता, हा कप्पा माझा साफ झाला. इथे सगळे बरोबर ठेवले. तिथे मुंबईचा कप्पा आहे. हा दक्षपाळाची साईड, दक्षपाळाची ठेवलेला आहे. हा पण कप्पा क्लीन करून झालेला आहे. हा कालच केला मी. आणि इकडचा करायचा आहे. एक्स्ट्रा जी कपडे आहेत ती मी आता ही सगळी बांधून ठेवणार. आणि ते माझ्या ज्या नवीन साड्या आहेत, ही साडी मी माझ्या आईकडून आणलेली, मी तुम्हाला दाखवते नंतर पूर्ण ओपन करून. इथे एक आहे माझ्या तह्यानं घेतलेली साडी, हे एक आहे. अजून इथं माझ्याकडं या कॉपरच्या 2 साड्या आहेत. एक कॉपरची, एक या कॉपरच्या. मी नंतर दाखवते. आता हे सगळं आवडून ठेवते बांधून वगैरे. हे आमचं कपाट आहे, त्या कपाटाची काच आहे, त्याच्यात ब्लाऊज भरपूर बसतात. मला हे सगळे काढायचे, माझे पहिले लग्नाचे जुने आहेत. आणि वरच्या साड्या पण त्या पण लावून घेते. ते इथं पाहू शकता, असा पसरा काढला. ते सगळ्या मी गाड्या ओपन करून ठेवते, मस्त हवा लावून देते. आणि मग चला तर आता एक एक साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते. पाहू शकता, साड्या पॅकिंग करण्यासाठी जे स्टोरेज करण्यासाठी स्टोरेज बॉक्स भेटतात, ते मी आणलेले आहेत. आणि यामध्ये भरपूर साड्या बसतात, खूप छान आहे. आणि रिसेंटली खूप फेस्टिवल होते, त्यावेळेस मी साड्या वगैरे काढल्या, अस्ताव्यस्त होतात इकडे तिकडे. तर आता मी चांगल्या पद्धतीने लावून घेते. ते पाहू शकता, ही दिवाळीच्या वेळेस मी पप्पांकडे गेले त्यावेळेस ती साडी घेतलेली आहे. मला खूप आवडली आणि अशा कलरची साडी मला हवीच होती. पिंक कलरची आहे आणि सिल्वर कलरची त्यावर बॉर्डर आहे. खूप छान आहे, मस्त लाईट वेट आहे, जास्त हेवी पण नाही, हलकी फुलकी आणि घालायला पण खूप छान असते. आणि इथे पाहू शकता, हा आहे ग्रे कलरची साडी आहे आणि पिंक कलरचा काट आहे. ॲक्च्युली हा व्लॉग जुना आहे, मला अपलोड नाही करता आला. येणारे आता ही संक्रांत झाली त्यावेळेस मी ही साडी घातली होती. आणि ह्याच्यावरची साडीची जी बॉर्डर आहे मला प्रचंड आवडली, कारण मागच्या संक्रांतीला मी ब्लॅक अँड रेड कलरची साडी घातली होती. तर मला यावेळेस ग्रे कलरची साडी घालूया. तर रिसेंट तसं म्हटलं तर आपण घालत नाही साड्या सहसा ब्लॅक कलरची, तर फक्त संक्रांतीला घालू शकतो. ते यावरचा ब्लाऊज मी कट करून ठेवलेला आहे. तुम्ही माझा मकर संक्रांतीचा व्लॉग पाहिला असेल तर त्यामध्ये तुम्हाला दिसली ही साडी मी घातलेली, एकदम उठून दिसते. आणि यावर मॅचिंग हा पिंक कलरचा मी ब्लाऊज घातलेला आहे. कुठेही बघायला गेलं तर पिंक कलरचा ब्लाऊज सगळ्या साड्यांवर मॅच होतो परफेक्ट एकदम. तो एक्स्ट्रा माझ्याकडं मी घेतलेला आहे रेडीमेड, तो आहे. ते पाहू शकता, अशा पण एक एक साड्या मी आता इथे लावून ठेवणार आहे वरती, छान मस्तपैकी ठेवणार आहे. आणि ही माझ्या आजीची साडी आहे 9वारी, ही खूप जुनी आहे आणि मी यावर पण खूप सारे फोटोज काढलेले. वटपौर्णिमेला एकदा घातली होती मी. आणि आता गावाहून येताना ही आणलेली आहे माझ्या आईची साडी, 9वारी साडी आहे, मी तिच्याकडून खास करून आणलेली आहे. आता फेस्टिवल आहे, दक्षचं बोलणार आहे, त्यावेळेस मी साडी घातली होती. तर हा व्लॉग जुना आहे, त्यामुळे ही साडी ऑलरेडी माझी घालून झालेली आहे. दक्षच्या ज्यावेळेस बोलणार होतं. ही एक साडी आहे, ही माझ्या बहिणीची साडी आहे, तिला ही आवडली नाही, एकदम हलकी फुलकी आहे. तर ही आमचा दक्ष आहे, दक्षच्या बड्डेच्या वेळेस मी ही साडी घातली होती, खूप छान आहे. त्याच्यावरचा तो पिंक कलरचा ब्लाऊज आहे, तो पण खूप छान उठून दिसतो. तुम्हाला दाखवते, याच्यावर एक पिंक कलरचा ब्लाऊज आहे, त्या ब्लाऊजमुळे ही साडी एकदम छान आणि उठून दिसते. अशा पद्धतीने ह्याला पॅच आहेत गोल्डन कलरचे, खूप मस्त आणि उठून दिसतो.
आणि मला प्रचंड आवडली. ही साडी एकदम लाईट वेट आहे, जास्त वेट पण नाही. तर सगळ्या साड्या मी अशा इथे सोप्यावर ठेवते. आमच्या दक्ष बाळाचं इथं कार्टून पाहायचं चाललेलं आहे, त्यामुळे मी व्हॉईस ओव्हर केलेला आहे. आणि एक्स्ट्राचे ब्लाऊज आहे साड्यांचे, मी काही सगळ्या साड्यांवरचे ब्लाऊज शिवत नाही, कारण ग्रीन कलरचे ऑलरेडी माझे 2 ब्लाऊज आहेत. तर साड्यांचे ब्लाऊज एक्स्ट्रा आहे काठाचे, मी तसेच ठेवले. जेव्हा गरज असेल त्यावेळेस नंतर मी स्टिच करून घेणार. मी स्वतः माझे ब्लाऊज शिवते, कारण माझं आधी शिलाईचं झालेलं आहे कोर्स माझ्या बहिणींना, मी दोघींनी. तर ही आहेत माझ्या भावाच्या लग्नातली साडी आहे. ही कल्याणवरून मी घेतलेली आहे, खूप छान आहे, पर्पल कलरमध्ये आहे. तर ही साडी पण खूप छान आहे, पूर्ण डायमंड वर्क केलेली आहे आणि लग्नात मस्त घालायला. ग्रीन कलरचा त्याचा पदर आहे, तर एकदम छान आणि हेवी आहे पण, कारण पूर्ण डायमंड वर्क केलेलं आहे. तर पाहू शकता जे छोटे छोटे डायमंड आहेत आणि पूर्ण भरलेली आहे. तर ही साडी पण मला प्रचंड आवडते. मी कलर खूप डार्क बघून घेते आणि 2 कलरमध्ये घेते, म्हणजे साडीचा काठ वेगळा आणि कलर आतला कलर वेगळा, त्यामुळे उठून दिसते. दक्ष आमचा खेळत आहे. ते पाहू शकता एक एक साडी मी तुम्हाला दाखवत काढून. आता ही खूप मस्त आणि खूप मस्त, फक्त ही जास्त मी घालत नाही, पार्टीवेअर साडी आहे. ते पाहू शकता येल्लो कलरमध्ये आहे आणि डायमंड आहे. ही माझी लग्नातली साडी आहे. लग्नात ज्यावेळेस आपण बस्ता बांधतो त्यावेळेस तेल साडी म्हणून एक्स्ट्रा एखादी साडी घेतली जाते, त्यावेळेस मी स्वतः निवडलेली आणि पूर्ण डायमंड वर्क केलेली आहे. खूप आवडते मला, पण ती जास्त वेळ घालता येत नाही, खराब होण्याची शक्यता जास्त असते. तर ही सेपरेट मी ठेवणार आहे. डायमंडच्या साड्या मी सेपरेट आता स्टोअर करून ठेवणार आहे. आणि मागच्या दिवाळीला मी घेतलेल्या साड्या आहेत, 3 साड्या घेतल्या होत्या मी. त्यातली माझ्यासाठी एक साडी घेतली होती, एक माझ्या मैत्रिणीला घेतली आणि एक मम्मींना घेतली होती. तर ही आहे पिंक 3 कलर शेडमध्ये आणि खूप छान आहे आणि एकदम पार्टीवेअरच आहे. त्याच्यावरचा ब्लाऊज मी गोल्डन कलर त्यावर मॅच केलेला आहे. तर सगळ्या एक एक साड्या मी आता काढून इथे ठेवणार आहे आणि मस्त फॅनखाली त्याला हवा लागून देणार आहे, कारण खूप दिवस झाले साड्यांचे ओपन नाही केले. ही एक साडी आहे, ही संक्रांतीला घेतलेली आहे. याच्या वेळेस महाग 2-3 वर्षापूर्वी घेतलेली, इथंच घेतलेली आहे. ही पण खूप छान आहे आणि याच्यावरचा ब्लाऊज पण मी शिवलेला आहे. ऑलरेडी माझ्याकडे एका साडीवर आहे पर्पल कलरचा ब्लाऊज, त्यामुळे मी जास्त करून ग्रीन कलर पिंक कलरचे ब्लाऊज शिवून ठेवलेले सगळ्या साड्यांवर, ते मॅचिंग होतात. तिथे पाहू शकता दक्ष मध्ये मस्ती चाललेली आहेत. साड्यांना थोडं टच केलं खाली येतात, कारण जागा जास्त नाही. तर इथे मी सोप्यावरच म्हणलं ह्या सुकट ठेवाय, कारण खाली दक्ष खेळतो इकडे तिकडे. त्याला मी सांगितलं की हात लावू नको, हात लागला की त्या खाली साडी पडते. तिथे पाहू शकता अशा ह्या साड्या मी सगळ्या आता मी लावून घेते, एक एक काढून दाखवते. आणि मी साड्या मला प्रचंड आवडतात घालायला, काही फेस्टिवल असेल तर. ही आहे रेड अँड ग्रीन कलरची, अतिशय सुंदर आणि डार्क कलरचं आहे. तर ही खूप मस्त. या साडीवर मी नऊवारी साडी घातलेली, म्हणजे ही 6वारी साडी तिची 9वारी साडी करून मी घातली होती. खूप छान दिसते. ही पण माझ्या बहिणीने मला दिलेली आहे. तिला हा कलर नाही आवडत, तर त्या बदल्यात मी माझी तिला एक्स्ट्रा साडी एक होती ती दिली आणि तिनेही मला दिली. तर आमचं असंच चालतं, आलटून पालटून साड्या आम्ही एक्सचेंज करत राहतो, एकमेकींना देतो. नवीन पॅटर्न असेल तर एकदा वापरलं, एकदा दोनदा की पुन्हा तिला द्यायची, तिची एखादी मी घेते. आणि ही सगळ्यात मस्त आणि सगळ्यात आवडीची ही संक्रांतीला 2 वर्षापूर्वीची जे संक्रांतीला मी ऑनलाईन मागवली होती, ब्लॅक आणि रेड कलरमध्ये. याच्यावरचे फोटो तर एवढे सुंदर दिसतात. तर मी ह्यावर रेडीमेड ब्लाऊज आणला होता, ऑनलाईन मागवला होता. आणि अशीच एक त्याच पॅटर्नमध्ये दुसरी एक साडी आहे, पर्पल कलरमध्ये, सेम पॅटर्न आहे, फक्त थोडंसं कपड्यामध्ये फरक आहे. ही एक साडी आहे माझ्याकडे. या दोन्हीवर रेड कलरचा ब्लाऊज खूप छान सूट दिसतो. तो ऑनलाईन मी जो ब्लाऊज मागवला आहे तो नंतर दाखवेन, आता काढला की नाही माहीत नाही, ते पाहू शकता. तर सगळ्या साड्या एक एक करून मी इथे आता ह्या सोप्यावर ठेवते, जेणेकरून मस्त त्याच्या घड्या पण होईल आणि हवा जे कोंडत वाच असतो साड्यांमध्ये ठेवून ठेवून, तर तो निघून जाईल. एक एक साडी करून दाखवते आणि एकाच कप्प्यात माझ्या एवढ्या ह्या बॉक्समध्ये एवढ्या साड्या बसतात. पाहू शकता स्टोरेज किती मोठा असेल. आणि ह्या पूर्ण काठाच्या नवीन साड्या आहेत, त्या सगळ्या मी अशा वर कपाटात ठेवत नाही. ही एक साडी आहे, ही नेट टाईपची साडी आहे, ही पण खूप छान आहे, मँगो कलरमध्ये आहे. यावर असं मस्त स्टोन वर्क केलेलं आहे, पण ही साडी जास्त फुगते, त्यामुळे ही जास्त घालायला खूप त्रास होतो. तर ही साडी पण खूप सुंदर आहे, दिसायला छान आहे, पण ती जास्त फुगली जाते. तर अशा एक एक साड्या मी करून टाकते. मला साड्यांच्या अशा मध्ये महिन्यातून एकदा दोनदा मी घड्या घालते. मस्त त्या पाहायला तरी खूप छान वाटतं. मस्त सगळ्या रंगीबेरंगी साड्या पाहायला तरी एक मन प्रसन्न होतं. माझ्याकडे ड्रेस जास्त नाही, परंतु साड्या भरपूर आहेत आणि मी जास्त साड्या फेस्टिवललाच घातले. आणि ही आत्ताच्या दिवाळीला मी ऑनलाईन साडी मागवली होती, याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. 499ला ही साडी मी घेतलेली आहे. मला वाटतं बनारसी सिल्क पॅटर्नमधून आहे. ते पाहू शकता दक्ष बाळाचं चालले माझ्या कानातले, त्याला कुठे सापडले तो खेळत आहे. ते पाहू शकता सगळ्या साड्या मी लावून ठेवलेल्या आहे. आणि ते वरच्या एक्स्ट्राच्या साड्या ज्या मी यूज केलेल्या पूर्वी, ही एक आहे साडी ग्रीन आणि गोल्डन कलरचं काठ असले, ही माझ्या सासूचीच आहे.
त्यांना पण आवडते आणि मी पण कधी कधी त्यांच्या साड्या घालते. काटाच्या वगैरे असेल तर एक्सचेंज करतच राहतो. वेगवेगळ्या साड्या असतात. त्यावरचा ब्लाऊज मी माझ्या मापावर शिवलेला आहे. त्यांनी त्यावर वेगळा ब्लाऊज शिवलेला आहे मॅचिंग असा. तर इथं दक्षवाळ्याची चाललेली मस्ती, तर पाहू शकता त्यावरचा हा ब्लाऊज आहे. सगळे हँकर त्यांनी घेतलेले आहेत. त्याची चालली मध्ये मध्ये कॅमेऱ्यासमोर मस्ती करण्याचं टाईम चालू आहे. चला आता एक एक साडी आता सगळ्या मी मस्त सुकायला ठेवते. डायमंडच्या ज्या साड्या मी त्या वेगळ्या ठेवणार आहे, जेणेकरून त्यांच्या डायमंडच्या साड्या ह्या साड्यांमध्ये मिक्स होणार नाही. सेपरेट काठाच्या वेगळ्या ठेवणार. सिल्क साडी, कॉटन जास्त करून कॉटनची साडी 1-2च माझ्या सगळ्या आहे साड्या. सगळ्या माझ्या काठाच्या साड्या, काठपदर साडी आहे. त्या मी आता मस्त आता हे करून ठेवते. त्यांना हवा खायला ठेवणार मी छानपैकी. पाहू शकता आता ह्या सगळ्या छानपैकी तो हवेला, फॅनच्या हवेला मस्त थोडा वेळ फॅनच्या हवेखाली ठेवणार. मस्त छानशा घड्या घालून ठेवायच्या. आता तुम्हाला खड्यांच्या माझ्याकडे किती कलेक्शन आहे ते दाखवते. डायमंडवाल्या तुम्ही पाहू शकता काठाच्या काठपदर साड्या आहे माझ्याकडे. त्या सगळ्या काठाच्या असलेल्या मी त्याच्या खाली ठेवलेल्या माझ्याकडे 6 डायमंडमध्ये आहे. पूर्ण डायमंडमध्ये ही नंबरची साडी पूर्ण डायमंड वर्क केली, सेपरेट ठेवायला लागते. ही माझ्या भावाच्या लग्नात मी घेतलेली, आपल्या कल्याणलाच गेले उल्हासनगरला. ही 2nd नंबरची साडी आहे. ही संक्रांतीला फर्स्ट माझ्या लग्नानंतर पहिल्या संक्रांतीला घेतलेली. माझ्या सासूबाईंनी ते दारावर चालू होती, दारावर घेतलेली. ही डायमंडची साडी आहे. ही आहे माझी साखरपुड्याची. आमच्या त्या साईडला साखरपुड्याला कोणताही कलर, फक्त हळदीला ग्रीन कलरची वापरतो. मी साखरपुड्याची पूर्ण असं वेल आहे त्याच्यावर मस्त आहे. ही साडी माझी टिळायची ज्यावेळेस इकडे पाहायला आलते मी त्यावेळेस घर, त्यावेळेस लग्न ठरलं नाही तर ही पहिल्यांदा साडी मला घेतलेली फर्स्ट साडी ही आहे. आणि ही माझी तेल साडी, लग्नात आपल्याकडे नवरीला तेल साड्या घेतात ना त्यामधली ही आहे. पूर्ण हे असे स्टोन डायमंड वर्क केलेली आहे. आणि इकडे ही आहे माझी ही दिराच्या लग्नात घेतलेली, भाऊजींच्या लग्नात ही घेतलेली साडी. ही पण वर्क केलेली, पूर्ण वर्क केलेली मस्त. अजून खूप साऱ्या साड्या आहेत त्या वेगळ्या, हे आम्ही सेपरेट ठेवते. आणि काठाच्या इकडे नॉर्मली आता जास्त यूज झालेल्या कोणी आलेल्या. ही मोठ्या ताईने घेतलेली, ही माझ्या मामाने मला साडी घेतलेली आहे. ही मोठ्याने घेतलेली आहे, मम्मीने घेतलेली ओटी भरण्यासाठी. ही ही माझ्या बहिणीची साडी आहे. आणि ही कडची जी आहे ती यांनी घेतलेली आहे, मोठ्याने घेतलेली. तुळजापूरला गेली त्यावेळेस ही अशीच मी घेतलेली दिवाळीला. इकडे पण माझ्या साड्या आहेत. तर इथे ड्रेस जास्त खराब होतो म्हणून ही आहेत. ही मावशीने घेतलेली, म्हणजे माझ्या मावस सासूने. ही सतीताईंनी घेतलेली आहे. ही माझ्या बहिणीने घेतलेली साडी आहे. ही मी लग्नात घेतलेली एक्स्ट्रा साडी. ही आत्ता सतीताईंनी घेतलेली, ही मम्मीची साडी. अशा कपड्यात वेगळ्या साड्या आहेत. हे सगळं मला पूर्ण हे कपात क्लीन झालेलं आहे. तर हा कपात क्लीन करायचा आणि पूर्ण क्लीन करून घ्यायचं. तर आजही माझं साडी कलेक्शन कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा. आज एक शालू मी तुम्हाला दाखवणार. माझं शालू डायमंडमध्ये आहे. तांबा आहे इथे शालू आहे. शालू पण दाखवते मला. शालू पूर्ण हेवी वर्क आहे, डायमंडमध्ये आहे आणि खूप छान आहे. मला प्रचंड आवडतं. म्हणजे जास्त घालता येत नाही त्यावेळेस, एवढं काही माहीत नव्हतं हे घ्यायचं. शालू तर ब्रँडेड घ्यायचं. शालूवरची ही ओढणी मस्त, ही ओढणी शालूवरची ओढणी. आणि हे आहे माझा शाल, एकदम पूर्ण भरलेला आहे. हेवी वर्क आहे आणि जास्त पूर्ण भरलेलं ब्लाऊज राहिलं नाही. ही एक डायमंडची एक्स्ट्रा मी पिशवी ठेवते. हे पूर्ण असे वेल आहे त्यामध्ये, खूप सुंदर आणि छान आहे. पण हेवी खूप आहे हा शालू. पूर्ण भरलेलं आहे सगळीकडे. पाहू शकता सगळीकडे असे डायमंडचे वर्क केलेले वेल आहे. पूर्ण साडी वेल आहे. आणि ही पाहू शकता ही माझ्या लग्नातले असा जो शालू आहे त्याच्यावरची ओढणी आहे. त्यावेळेस म्हणजे ओढण्यांचे खूप ट्रेंड होते, वेगवेगळ्या कलरच्या ओढण्या असायच्या, जास्त करून रेड आणि अशा गोल्डनमध्येच असायचं. तर ही पूर्ण मोत्यांची आहे, मस्त आहे आणि खूप शाईन मारते. अजून आहे तशीच मी जपून ठेवलेली आहे. ते आपल्या आठवणी आहेत आणि त्या कधी अशा मस्त काढलं की छान वाटतं. तेव्हा तर मी अशी घेऊन पाहत आहे. तर मग त्यावेळेस घेतानाचं फिलिंग खूपच वेगळं असतो, एकदम छान. अशा पद्धतीने आज ह्या साड्या मी सगळ्या आता सुकवायला ठेवलेल्या आहेत. मस्त फॅनखाली घड्या घालून ठेवलेल्या थोड्या वेळासाठी. तर आजही माझं साडी कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनल जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.